पुणे जिल्ह्यातल्या दौंड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवारांची झुंबड पाहायला मिळते। तर राजकीय पक्षांनी तिकीट कुणाला देणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवलंय। याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधलाय। पाहूयात। नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर सर्व उमेदवार आपल्याला तिकीट भेटावं यासाठी आपला जोर लावत आहे। मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने कोणत्याही उमेदवाराला तिकीट अजून तरी जाहीर केलेलं नाही। मात्र उमेदवार आपापल्या परीनं आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या प्रभागामध्ये तसेच काही पक्ष कार्यालयामध्ये जाऊन आपली गर्दी जमवून तिकीट भेटावं यासाठी खटाटोप करताना दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मधील काही इच्छुक उमेदवार आहे त्यांच्यासोबत आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत। काही अपक्ष उमेदवार आहे, त्याचबरोबर पक्षाचा जो फॉर्म आहे तो फॉर्म देखील भरल्यानंतर पक्षाचं नाव देखील टाकलेलं आहे। मात्र तिकीट कोणत्या पक्षाचा तिकीट भेटणार हे मात्र अद्याप हे जाहीर झालेलं नाही। बहुजन समाज पार्टीचे देखील उमेदवार या ठिकाणी रेसमध्ये असताना दिसतंय। आता नक्की या सर्व घटनेमध्ये तिकीट नेमकं कुणाला भेटणार विविध वेगवेगळ्या पक्षाचं, बहुजन समाज पार्टीचं तिकीट मात्र एक फायनल झालेलं आहे, परंतु अन्य पक्षाचं तिकीट अद्याप तरी फायनल झालेलं नाही। या घडामोडीवर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की नेमकं तुम्हाला या मतदारांनी निवडून का द्यावं, अगोदरच्या उमेदवारांनी अगोदरच्या नगरसेवकांनी या प्रभागामध्ये काय कामं केली आहेत, पुन्हा तुम्ही त्याच पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात तर लोक तुम्हाला का मतदान करतील या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आणि आपल्यासोबत पिंकू झेंडे आहेत, त्यांनी देखील फॉर्म भरलेला आहे, मात्र अद्याप तरी तिकीट फायनल झालेलं नाही। मुकेश जगताप आहेत, त्यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे, मात्र तिकीट अजून त्यांचं फायनल झालेलं नाही आहे। त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे हर्षल पाटोळे आहेत, त्यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे, त्यांचं तिकीट फायनल झालेलं आहे। पंकज नाईकनवरे असतील, त्यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहेत, पण अद्याप तरी तिकीटचा या संदर्भात काही माहिती नाही आहे। आणि त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे तुषार सावंत देखील आहेत, त्यांनी देखील या संदर्भात या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले। सर्वात प्रथम आपण जाणार आहोत पिंकू झेंडे, त्यांचं शिक्षित आहेत, ते देखील आता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। काय सांगाल, तुम्ही ह्या सर्व निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला आहात, नक्की तुमचा अजेंडा काय आहे आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडून तिकीट अर्ज भरलेला, तिकीट तुमचं काय जाहीर झालेलं आहे का? प्रथमतः दौंड नगर परिषद जे सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 30 कालावधीमध्ये घेण्यात येत आहे, त्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा आहे आणि त्यांची एक राजनीती आहे की बरेच इच्छुक उमेदवार आहेत, पक्षाकडे आहेत, अपक्ष आहेत, त्यांना अद्याप AB फॉर्म दिलेले नाहीत, पण फॉर्म सबमिट झालेले आहेत त्यांचे। असे बरेचसे उमेदवार आहेत की ते प्रतीक्षेत आहेत की नक्की काय होणार आहे। आता यामध्ये प्रभाग क्रमांक 1चा विचार करता आम्ही ज्या भागातून निवडणुकीसाठी आता तयार आहोत, फॉर्म भरलेला आहे, आम्ही अर्ज भरलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर प्रभागातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा अजेंडा घेऊन आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत। मी स्वतः MA झालेला एक शिक्षित तरुण आहे। पक्षाकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, घड्याळ जे अजितदादांचा पक्ष आहे त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की आमच्या प्रभागातून एक शिक्षित चांगला तरुण चेहरा द्यावा। यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच नगरसेवक या भागामध्ये होते, पण काही कारणांमुळे त्यांना काम करता आलं नाही किंवा ज्या काही अडचणी आल्या त्यामुळे प्रभागातले बरेचसे प्रश्न प्रलंबित राहिले। पण तोच आता आम्ही अजेंडा घेऊन पुढे येतोय की प्रभागातले जे काही प्रश्न आहेत, जसे की ड्रेनेज लाईनच्या समस्या आहेत, सर्व गोष्टी सांगताय, या सर्व गोष्टी झाल्या, निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर ह्या गोष्टी झाल्या, परंतु या सर्व गोष्टीमध्ये अद्याप तरी पक्षाने तिकीट जाहीर केलेलं नाहीये। कारण बाकीचे उमेदवार देखील आहेत, त्यांना देखील सांगितले आम्ही तुम्हालाही तिकीट देऊ, AB फॉर्म देऊ, मात्र ह्या सर्व गोष्टी त्यांनी जाहीर केलेल्या नाही। या तरुणांचं जे खच्चीकरण करण्याचं काम हे राजकीय पक्ष करत नाही ना, तुम्हाला काय वाटतं? एक प्रत्येक पक्षाची एक राजकीय त्यांची एक हे असतं
की ज्यावेळी डिक्लेअर करायचं त्यावेळी ते डिक्लेअर करतील. एक तुम्हाला थोडंसं- आशा आहे का तुम्हाला तिकीट मिळेल? हा, आशा आहे, कारण की मी अजेंडा घेऊन पुढे आलेलो. एक शिक्षित चेहरा म्हणून मी प्रभागातून ज्या ड्रेनेज लाईनच्या समस्या आहेत, लाईटच्या समस्या आहेत, रोडच्या समस्या आहेत, त्याचबरोबर पाण्याची फार मोठी समस्या आमच्या प्रभागामध्ये जाणवते. त्या भागातून या प्रभागामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच मुद्द्यावर येतोय. घरपट्टीचा विषय महत्त्वाचा आहे. याच मुद्द्यावर येतोय की प्रभागात जो काही आमच्या सिद्धार्थनगर परिसरामध्ये बऱ्याच अनेक वर्षांपासून जो घरपट्ट्यांचा मुद्दा प्रलंबित आहे, त्याच्यासाठीची मोठी मागणी माझ्यासारखा तरुण एक शिक्षित प्रतिनिधी म्हणून जर निवडून गेला तर त्याचा फॉलोअप घेऊन ते कसं काय आपल्याला पूर्ण करता येईल हा महत्त्वाचा एक अजेंडा त्यामध्ये असणार आहे. पण त्याचबरोबर आपल्याला ज्या पद्धतीने आपण कामाची पुढं मांडणी करतोय त्या कामाची म्हणजे पूर्तता झाली पाहिजे. नागरिकांचे जे काही अडचणी आहेत ते सोडवता आले पाहिजे. अशा पद्धतीचे जर प्रतिनिधी विविध पक्षांनी योग्य प्रतिनिधी त्या भागात दिले आणि ते निवडून आले तर नागरिकांच्या समस्या सुटण्यास फार मोठी मदत होईल असं या निमित्ताने सांगावंसं वाटतं. तुम्ही देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तुम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर तुम्ही इच्छुक आहात. आता त्यांनी देखील सांगितलं आहे मी पण इच्छुक आहे. तुम्ही पण तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जो नॉमिनेशन फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव टाकलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय? माझी पण इच्छा आहे की मागच्या एवढ्या 4-5 वर्षापासून मी त्या पक्षाचं काम करत आलो आहे आणि काम करताना सर्व माझे मित्रपरिवार, सगळे माझे कार्यकर्ते हे सोबत राहून भरपूर अशा समस्या मिटवण्याचा प्रयत्न करत दोन्ही आलो आहे. उमेदवारांना असं इच्छुक आहे तुम्ही. तुम्हाला वाटतं का तुमच्या एका व्यक्तीला जर दिलं समजा तर याच्यातला जो कोण आहे तो अपक्ष थांबणार का? काय वाटतं तुम्हाला? ही तर काही सांगू नाही शकत पण सर्व काय आपण एकत्रच आहे. पण आता राष्ट्रवादी अगोदर देखील या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक होता. त्यांच्यावर देखील नागरिकांची मतदारांची नाराजगी खूप पाहायला मिळाली. हो, तुम्ही देखील 2 उमेदवार आहात. तुम्ही देखील इच्छुक आहात. पण तुम्हालाच परत तुम्ही त्याच चिन्हावर उभे राहिले तर लोक मतदार तुम्हालाच मतदान करतील. ही कशी काय तुम्ही हे विश्वास ठेवू शकता मतदारांवर? का आपण मदतीला जातोय प्रत्येकाची कुठलीही समस्या असो, पाण्याची असो, गटरीच्या असो, कुठल्या घरांपाशी कचऱ्याची गाडी येत नाही, ते आम्ही समस्या घेऊन नगरपालिकेत जातो, बोलतो. घरपट्टीचा जो मुद्दा आहे तो घरपट्टीचा मुद्दा अद्याप देखील क्लिअर झालेला नाही. आणि दुसरी गोष्ट, सुरेश पानसरे दलित पॅंथरचे नेते होते. त्यांनी देखील त्यांच्या काळामध्ये 92 का 93 सालामध्ये 35 वर्ष झालं त्यावेळेस की त्यांनी संडासाचा विषय त्यावेळेस तर संडास बांधला होता. अद्याप तरी त्या संडासाचं पूर्ण निर्माण केलेलं नाही. याबद्दल आपण काय सांगाल? या अगोदरच्या नगरसेवकांनी काय पावलं उचलली का? नाही, आता तुम्ही सांगितलं की सुरेश पानसरे यांनी त्या काळात ते संडासं बांधलेले, त्यानंतर अजूनपर्यंत तर विकास तर काय झालेला नाही आहे. आणि आपल्याला ह्याच माध्यमातून पक्षाचं चिन्ह घेऊन काहीतरी कार्य करता येईल, काहीतरी काम करता येईल, त्यासाठी मी या पक्षाकडे उमेदवारीचं पद मागतो. काय सांगाल? बहुजन समाज पार्टीच्या वतीने तुम्ही जो उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे अजेंडा आहे सर्व समाजाला एकत्र घेऊन चालण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न करत आहात. आणि जे काही मिशन आहे तुमचं ते मिशन देखील तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात. आता तुम्ही या नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 1च्या माध्यमातून तुम्ही अर्ज भरला आहे आणि तुमचा जो मेन अजेंडा आहे तो अजेंडा कोणता असणार आहे? खरं तर सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आणि पहिली गोष्ट अशी की BSPचे हे 3 कप्तान आहेत की दलित, OBC, मुसलमान. आता राहिला आपल्या वार्डाचा विकासाचा प्रश्न, तर प्रत्येक गोष्टीत सिद्धार्थनगर जे मागासवर्गीय जो वर्ग असतोय म्हणजे वार्ड नंबर 1चाच, तो आत्तापर्यंत कुठंच विकास झालेला नाही. म्हणजे जसं 1 नंबर जो भीमनगरचा आणि सिद्धार्थनगर तिथूनपर्यंत आता जसं तुम्ही सांगितलं सुरेश पानसरेंनी ज्यावेळेस टॉयलेट बांधले आत्तापर्यंत अजूनपर्यंत काय झालं नाही. आता राहिला राष्ट्रवादीचा प्रश्न. ज्यावेळेस राष्ट्रवादीचे जे नगरसेवक होते, आता ते नाही आहे तिथं, पण त्यांच्या वेळेस भूमिपूजन झालेलं ड्रेनेज अजून आहे त्या परिस्थितीत आहे. आपल्याकडे त्याचे फोटोसुद्धा आहेत. आणि आता जे टॉयलेट चाललेलं आहे त्याचं काम जवळजवळ 10 वर्षांनी तयार होते. म्हणजे प्रभागांमध्ये काम न होण्याचं मुख्य कारण काय? त्याला जबाबदार कोण आहे? तेच गुलामच झालेत ना ते सोडक्यात. म्हणजे ते कुठंच काही करू शकत नाही. असं झालं आहे की नवीन चेहरे येतात पण विकास काय होत नाही. निवडणुकीच्या आदल्या दिवशी असेल किंवा त्या दिवशी जो 5चा टाईम असतो त्या मुवमेंटमध्ये मतदारांनी काय केलं पाहिजे? मतदारांनी अशा लोकांना निवडून दिलं पाहिजे की ज्यांनी काम करतोय तो आपला आत्तापर्यंत जो काम करत आलाय त्यालाच निवडून दिलं पाहिजे, फक्त पैशाच्या जोरावर नाही. काय सांगाल? तुम्ही देखील इच्छुक आहात. तुम्ही कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात?
मी दलित चळवळीचे नाळ जोडलेला कार्यकर्ता आहे. माझे वडील दलित पॅनरचे कार्यकर्ते होते. तुमचे वडील गौतम नाईकवर यांनी त्यांच्या- पॅन्थरच्या माध्यमातून त्यांनी जे कार्य केलं आहे, समाजामध्ये जो अन्याय अत्याचार होता, त्या अन्याय अत्याचाराचा जो अत्याचार होता त्याला एकदम सुरक्षित कवच देण्याचं काम केलं त्या काळामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही पुढे येत आहे. मुद्दा मागच्या काळात राहिलेला की त्याच्यानंतरनं सुद्धा की दलित वस्तीतल्या, मुस्लिम वस्तीतल्या, अल्पसंख्याक वस्तीतल्या, मी किंवा नुसतं दलित नाही, मी मुस्लिम, अल्पसंख्याक जेवढे माझा हा वॉर्ड आहे, पूर्णतः हा माझा प्रभाग आहे, त्या भाग्यश्री नाल्यापासून ते आपले गॅस गोडाऊन, गवळी वस्ती, पानसरे वस्ती, ह्या सर्वांसाठी, गवळी लोकांसाठी, सगळ्यांसाठी मी लढत आहे. आणि ही वारंवार ह्या प्रत्येक पक्षांनी यांची फसवणूक केलेली आहे. त्यातली त्या सर्वात जास्त दलित जनतेची, मुस्लिम जनतेची भरपूर फसवणूक केलेली आहे. अल्पसंख्याकांची भरपूर फसवणूक केलेली आहे. अल्पसंख्याक कमी प्रमाणावर असल्यामुळं त्यांच्या भरपूर अन्याय अत्याचार होतो. त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक वेळेस वारंवार नगरपालिकेत जाऊन त्यांच्या प्रभागात, नगरमोरी या प्रभागात रात्रभर महिला पाण्यासाठी बसायच्या, तर तिथं आम्ही जाऊन भांडणं केलेले आहेत. त्या नगरपालिकेच्या महादेव माने याला घरातनं उचलून आणलेलं आहे मी प्रत्येक वेळेस. जाऊन तुम्हाला विचारायचं असेल तर विचारू शकता. तुम्ही आता तुमचा जो अजेंडा आहे, प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी जे घटना सांगितली, त्याचबरोबर बारामतीमध्ये महाराष्ट्र प्रदेश सचिव जे काळूराम चौधरी यांनी काय सांगितलं की 1 BHK फ्लॅट देणार, त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 10,000 रुपये देणार. त्यांनी जो अजेंडा त्या ठिकाणी जो केलेला आहे, त्या माध्यमातून तुमचा काय BSPचा काय सेपरेट काय फॉर्म्युला आहे का या प्रभागामधील नागरिकांसाठी? BSPचा असा अजेंडा आहे की संविधानाची 100% अंमलबजावणी झाली पाहिजे. मग त्याच्यात ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळाल्याच पाहिजे. दुसरी गोष्ट, आता जसं बहुजन समाज पार्टीचे काळूराम चौधरी जे प्रदेश सचिव आहेत, त्यांनी बारामती ठिकाणी 95 लाखाचं संडास उघडकीस आणलं, म्हणजे टॉयलेट. ते आमच्या इथं एकसुद्धा नाही. असं काय केलं की त्यांनी ते 95 लाखाचं केलं? तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे. तुम्हाला प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे, कारण याच्या अगोदर देखील नगराध्यक्ष नागरी हित संरक्षण मंडळाचा होता आणि नगरसेवक राष्ट्रवादीचे जास्त होते. दौंड शहरामध्ये अद्याप तरी मुतारी असेल, जे शौचालय असेल, ते अद्याप तरी कोणत्याच राजकीय नेत्यांनी, आता सत्तेत नागरी संरक्षण मंडळ असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस ते या सत्तेमध्ये, नगरपालिकेच्या सत्तेमध्ये आलेले होते. पुन्हा एकदा ते आता ट्राय करतात आहे, पुन्हा एकदा वाटचाल करतात आहे. दौंडमध्ये शौचालय का नाही आहे? आता तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही सांगितलं कार्यकर्ता आहात. दौंडच्या नागरिक महिलांसाठी असेल, रविवारचा बाजार असतो दौंडमध्ये भरतो, तर शौचालय का नाही आहे? शौचालय नाही आहे ह्याची शोकांतिका सर्वांनाच आहे. आणि इथल्या कार्यकर्त्यांनी बरे अर्ज दिले, बरेच आंदोलनं केले, पण त्याच्यावर आणखी काय त्यांनी महिलांसाठी, पुरुषांसाठी तिथं शौचालय किंवा मुतारी ही बांधलेली नाही आहे. त्यामुळं जरा वाईट वाटण्याची गोष्ट आहेच ही. म्हणजे तुम्हाला देखील वाटतं की सत्तेमध्ये असताना ते केलं पाहिजे होतं? हो. आता त्यांना मी प्रश्न केला होता की ज्या संदर्भात जे विचारलं मी, ज्या शौचालयाच्या संदर्भात विचारलं, ती त्यांनी माहिती दिली. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या गोष्टी घडतात आहे, त्यांना मी प्रश्न केला की जर दोन्हीपैकी एक जणाला उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेसने, तर तुम्ही अपक्ष बांधणार का? त्यांनी त्याच्यावर काय उत्तर दिलं नाही. मग तुम्ही काय कराल? समजा त्यांना भेटलं तर तुम्ही काय करणार त्या मुमेंटला? आता असं आहे की प्रत्येकजण या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहे. गेले 9 वर्षापासून ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, तर प्रत्येक भागामध्ये इच्छुकांची गर्दी पण तेवढ्याच प्रमाणात वाढलेली आहे. जो 5 वर्षाचा कालावधी निवडणुकीचा होता, तो संपल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाचं जे क्रायटेरिया आहे किंवा त्यांची जी नियमावली आहे, त्यामध्ये 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे होत्या. पण त्यासाठीचा कालावधी हा 3.5 वर्ष अधिकचा झाल्याच्या नंतर उमेदवारांची संख्या वाढली. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये परत आपल्याला संधी मिळेल का नाही, ह्या आशेने प्रत्येक उमेदवार या 5 वर्षाला तो प्रयत्न करणार आहे की मला कसं तिकीट मिळेल. नाही मिळालं तर अपक्ष थांबण्याची तयारी असेल किंवा इतर पक्षाचा तो आधार घेऊ शकतो का, तो विचार करू शकतो. हा एक पहिला मुद्दा झाला. तुम्ही ज्या प्रमाणे म्हटले की दौंड शहराचा विचार करता,
बाहेर गावावरून जर बाजारपेठेसाठी किंवा अनेक कारणांसाठी हॉस्पिटल आहे, आरोग्याच्या सेवा आहेत, यासाठी जर कोण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी आलं किंवा काही कामानिमित्त जर शहरामध्ये आलं तर त्यांना नैसर्गिक विधी आल्याच्या नंतर महिलांना पण जो महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो तर इथं सार्वजनिक शौचालय वगैरेंची जी कमतरता होती त्या अजेंड्यावरती देखील पक्षाचा आमचा पुढचं हे आहे की आम्ही त्याच्यावरती देखील काम करू. नियोजित जागा आणि शहरातील जे छोटे रस्ते आणि जे जाग्यांचा अभाव आहे त्या अभावी काही पक्षाने केलं पाहिजे ते विचार करून आता पुढच्या काळामध्ये आमचा तो अजेंडा असेल की आम्ही ते जागेचे तसे नियोजित जागा हे करून तिथे त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची आम्ही निर्मिती करू आणि लोकांना ते उपलब्ध दुसरा एक करून प्रश्न देऊ. तुम्हाला करतो की प्रभाग क्रमांक 1 मध्ये तर नगरसेवक होता राष्ट्रवादीचा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा त्या ज्या चुका घडल्या त्या चुका कोणत्या काय सांगू शकाल का? बऱ्याचशा चूक आहेत. असं फक्त एकच रस्ता आपला झालेला आहे जो सिद्धार्थनगर ते पानसरे वस्ती. त्याच्यानंतरनं दुसरं काही झालेलं नाही. टॉयलेट जे म्हणतो ना आपण पाडलेलं आहे आणि जे ड्रेनेज आपल्याला एक असा वार्ड आहे आपला एकच की तिथं एखादं काम जर निघालं ना एखादं टेंडर तर ते 3 टप्प्यात होतं. म्हणजे अर्ध्या किलोमीटरचा रस्ता जरी असेल ना तर ते 200 मीटरनी तयार होतो. म्हणजे असं का होतं याच ठिकाणी. आणि इथला निधी जो दलित वस्तीचा आहे तो इतर ठिकाणी वापरला जातो. फक्त हे लोक आहेत ना फक्त चेहरे बदलतात पण वरती जे काम करणारे लोक पक्षाधारी जे पक्षप्रमुख आहे का तेच राहतात. हे नाही झालं पाहिजे. तर आता विकास जर करायचा असेल ना तर चेहरा बदलायचा नाही आहे तर पक्षच बदलायचा आहे. म्हणून विकासाचा पर्व BSPचा आता इथून पुढे राहील. आता यांनी सांगितलं की चेहरा बदलायचा नाही तर पक्ष बदलायचा आहे. आता तुम्ही राष्ट्रवादीकडनंच इच्छुक आहात पण आता अगोदरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जे कामं केली नाहीत त्या संदर्भात त्यांनी तो पाडा वाचला तर तुम्ही आता पुन्हा त्याच पक्षाकडनं इच्छुक आहात. जर उमेदवारी जर या संदर्भात जर काही तिकीट भेटण्याचं काही निश्चित झालं तर तुम्ही ज्या अगोदरच्या नगरसेवकांनी काही कामं केले नाही या संदर्भात तुम्ही त्यांच्या काही चुका सांगू शकाल? चुका तर भरपूर आहे, प्रत्येकाचं आपल्याला काढायचं नाही. पण नाही काढणं गरजेचं आहे. जनतेला कळणं गरजेचं आहे. कारण लोक तुम्हाला मतदान का करणार? जसं त्यांनी सांगितलं की निधी दुसरीकडे वापरला गेला आहे हे तर खरंच आहे. पण ते निधी नगरसेवकांनी ज्यासाठी आणला आहे त्याच्यासाठी वापरला पाहिजे. संडासासाठी असो, ड्रेनेजसाठी असो किंवा पाण्याच्या लाईनीसाठी असो ते तिथं वापरलाच पाहिजे. आणि तिथूनच ज्या काही सँक्शन होत्यात गोष्टी त्या वापरल्याच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही पाहिलंच की कशा पद्धतीने या ठिकाणी ज्या पद्धतीनं सगळे इच्छुक उमेदवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 इच्छुक उमेदवार आहेत त्यांची देखील आपण या संदर्भात प्रतिक्रिया घेतली. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीचे असतील त्याचबरोबर अपक्ष उमेदवार असतील त्यांची देखील आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात त्यांची एकच आट आहे की अगोदरच्या ज्या नगरसेवकांचे कामं केले नाही ते आम्ही कामं करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. मात्र या सर्व घटनेला आता या गोष्टीला जे अगोदर होते त्यांनी ज्या चुका केल्या त्या चुका आम्ही करणार नाही असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं. पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.